यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचा मुद्दा जेव्हा समोर आला त्यावेळेस असं लक्षात आलं की पूजा खेडकर यांच्याकडे एक नाही तर दिव्यांगांची अनेक प्रमाणपत्र आहेत। जेव्हा पूजा खेडकर यांच्यावर दिव्यांग प्रमाणपत्रांची अक्षरशः खैरात होत होती तेव्हा असे अनेक दिव्यांग राज्यांमध्ये आहेत ज्यांना अनेक खेटे मारून सुद्धा त्यांच्या हक्काचं न्यायाचं दिव्यांग प्रमाणपत्र मिळत नाहीये। पूजाला प्रमाणपत्र वाटणाऱ्यांनी जरा इकडे लक्ष दिलं तर खऱ्या दिव्यांगांचं खरं कल्याण होईल। चहाच्या टपरीवर काम करणारा हा वीरभद्र गड्डे बीडमधल्या परळीत त्याची चहाची टपरी आहे। वीरभद्र 5 वर्षांचा असताना त्याच्या उजव्या डोळ्याला काटा लागला, त्यामुळे त्याचा उजवा डोळा पूर्णपणे निकामी झाला। आई वडिलांनी वीरभद्रवर उपचार करून डोळा वाचवला, मात्र उजव्या डोळ्याची दृष्टी कायमची गेली। त्यानंतरही वीरभद्रने इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं। या दरम्यान वीरभद्रच्या वडिलांनी मुलाला दिव्यांग प्रमाणपत्र मिळावं यासाठी बरेच प्रयत्न केले। अंबेजोगाई बीड रुग्णालयात खेटेही मारले, मात्र उजवा डोळा पूर्ण निकामी होऊनही लेस डिसेबिलिटी असा शेरा देत त्याला दिव्यांग प्रमाणपत्र नाकारण्यात आलं। मला उजव्या डोळ्याला दिसत नाही आणि डाव्या डोळ्याला आता सध्या त्रास व्हायला सुरू झालेला आहे। उन्हामध्ये गेलं तर डोळ्याला पाणी कचकच किंवा डोळा दुखायला लागलेला आहे आणि अपंगाची सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता तर 30% खाली प्रमाणपत्र भेटण्यात आलेले आहे। तरी अशी मी विनंती करतो की मला 50च्या वर 30च्या वर टक्केवारी भेटण्यात यावी। लातूरच्या सरकारी दवाखान्यात आणि प्रायव्हेट दवाखान्यातही दाखविल्या पण तिथं काही इलाज झाला नाही, म्हणून जालन्याला गणपती नेत्रालयात त्याचा इलाज केला पण ते म्हणले त्याला दिसणार नाही, डोळ्यासारखा डोळा दिसेल, म्हणून आम्ही त्याचं ऑपरेशन केलं। त्याच्यानंतर आम्ही त्याच्या अपंगत्वासाठी प्रयत्न केले, बीडला 2-3 चक्रा मारल्या, अंबाजोगाईला 4-5 वेळेस जाऊन आलो तरी त्याला सर्टिफिकेट भेटलेलं नाही। आता अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स ही पदवी असलेला वीरभद्र त्याच्या वडिलांच्या चहाच्या टपरीवर मदत करतो। याबद्दल आम्ही दिव्यांग कल्याण मंत्रालयाकडे देखील विचारणा केली। बरेच डॉक्टर काय करतात, ओपीडीमध्ये असतात, दिव्यांगाला एक फक्त वार दिला जातो, ते 1 घंटा येतात आणि प्रॉपर दिव्यांगाची तपासणी होत नाही। याच्यात खूप तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत। याबाबत बी आम्ही मुख्यमंत्री असतील, वैद्यकीय शिक्षणचे जे मंत्री असतील त्याच्यासाठी एक विशेष समिती लावून दिव्यांगाचे जागोजागी ज्या प्रकारे आपण अनेक दुसरे शिबिरं लावतात तसे दिव्यांगाचे प्रमाणपत्राचे आणि जो खरा दिव्यांग आहे त्याला प्रमाणपत्र भेटण्यासाठी आम्ही शिबिरं महाराष्ट्रात आणि राज्यात लावणार आहोत। एकीकडे पूजा खेडकरांसारख्यांना अनेक दिव्यांग प्रमाणपत्र मिळत आहेत, मात्र जे खरे पात्र आहेत त्यांच्या वाट्याला उपेक्षा झाली आहे। ते फक्त परिस्थितीशी आणि यंत्रणेशी अजूनही झुंजच देत आहेत। स्वानंद पाटील, NDTV मराठी, बीड।